आज आपला जो विषय होता मोहाडी गट नंबर 60 ही शिरसोली रस्त्यावरची जी जागा आहे तिचा जो विषय होता तो अतिक्रमण आहे. आम्ही काल तिथे पाठवलेलं होतं, पण आम्ही अतिक्रमण करायला तिथे पाठवलं नव्हतं. तिथे हे आम्ही कंपाऊंड वॉलचं आरक्षण हे केलेलं होतं, म्हणजे त्याचं एस्टिमेट काढलं होतं आणि कंपाऊंड वॉलसाठी स्वच्छतेसाठी मी तिथे पाठवलं होतं. पण हो, तिथे जे झोपडे आहेत ते हे अतिक्रमण मध्ये येतात. म्हणजे गेल्या मागे 97 मध्ये ती जागा जी होती ती आपले जे अध्यक्ष होते, म्हणजे माजी नगर अध्यक्ष होते तुकाराम श्रीपत, यांनी ही महापालिकेला जागा ही विकत घेतलेली होती. आणि तुम्ही 97 पासून बघाल तर 2011 पर्यंत तिथे ॲटलांटाचं कंपनीचं क्रशर तिथे होतं. त्या जागी तिथे ते काम होत होतं क्रशरचं. नंतर 2011 मध्ये तिथे ॲटलांटाची खडी ही पडून होती आणि काही नंतर 2017-18 मध्ये स्लॉटरही आपण तिथून बंद केलं होतं. त्यामुळे ती जागा ती रिकामी होती, तिथे काहीच तिथे अस्तित्वात नव्हतं. पण ती महापालिकेची मालकीची ती जागा होती. गेल्या 2022 म्हणजे ऑक्टोबर 22 मध्ये तुम्ही बघाल तर करोना जसं संपला, तिथे काही जे नागरिक म्हणजे झोपड्या तिथे तुम्ही 1-2 प्रमाणात तिथे तुम्हाला दिसतील. तर त्या ज्या झोपड्या होत्या त्या 2000 म्हणजे 2024-25 पासून त्या तिथे प्रमाण वाढलं होतं. तर ही मालकी आमची महापालिकेच्या जागेवर त्यांनी त्या झोपड्या टाकलेल्या होत्या. ही जे होते तांबापुरातले जे काही लोक होते त्यांना तिथे ते अस्तित्वात होते, पण त्यांनी त्यांच्या जागा तिथून विकून त्यात इथे अस्तित्वात असं म्हणजे मला ऐकण्यात आलंय की 5,000 रुपये घेऊन त्यांनी त्या झोपड्या एक 5,000 रुपये मध्ये एक झोपडी तिथे टाकली होती. आणि तिथे 2024-25 पासून हे झोपड्या जास्त तुम्हाला प्रमाणात तिथे दिसतील. आणि त्यांनी जसं काल सांगितलं की जो GR आहे की शासनाच्या जागेवर आम्हाला त्या म्हणजे महापालिकेला आम्हाला पर्यायी जागा द्या किंवा आम्हाला ती जागामध्ये झोपड्या बांधण्याची परवानगी द्या. पण तुम्ही बघाल तर जो शासनाचा GR आहे 2011च्या आधीच्या ज्या झोपड्या आहे तो त्यांच्यासाठीच आहे. ह्या 2024 आणि 25 नंतरचे आहे आणि तो GR फक्त शासनाच्या जागेसाठी आहे, महापालिका किंवा नगरपालिकांसाठी तो नाही आहे. त्यामुळे हे ज्या झोपड्या आहे आमच्या जागेवर त्या अतिक्रमण मध्येच आहे. त्यामुळे त्या काढण्यात याव्या. आणि लोकांनी आम्हाला इथे बसवलेलं आहे हे महापालिकेच्या जागा वाचवण्यासाठी बसवलेलं आहे. आणि तुम्ही बघाल तर महापालिकेच्या जागी आता पहिले खूपच कमी आहे, म्हणजे ओपन स्पेस आम्हाला नाहीच आहे, काही रेव्हेन्यू आम्हाला तिथून मिळत नाही आहे. तर हे काही 5-5 हजार रुपये घेऊन जे लोक तिथे अस्तित्वात करत आहात त्यांना आमच्याकडनं आम्ही त्यांना थार देणार नाही आहे आणि त्या जागा त्यांच्याकडनं आम्ही खाली करूनच घेणार आहोत. त्यासाठी मी म्हणजे आमची टीम काही 1-2 दिवसामध्ये पोलीस हे घेऊन बंदोबस्त घेऊन ते अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत. ज्यावेळेस त्यांना निवडणुकीपूर्वी शब्द दिला गेला होता आपल्या काही नगरसेवकांकडून की आपण मतदान करा, आपल्याला इथेच पुनर्स्थापित करण्यात येईल. नाही, मी जसं सांगितलं की हे जे रहिवासी आहे तांबापुरामधलेच रहिवासी आहे आणि त्यांचं तुम्ही बघाल तर त्यांनी मतदान यादीतही त्यांची नोंदणी आहे आणि त्यांनी तिथलंच इलेक्शन ह्या वर्षी तिथे राहूनच इलेक्शन केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी जे सांगितलं ते त्यांना माहिती की त्यांना कोणी सांगितलं, त्याचं आमच्याशी काही हे नाहीये. महापालिका म्हणून ती अतिक्रमणच आहे, त्यामुळे ते तिथलं काढलं जाईल. उदय पाटील ज्यावेळेस तिथे आले ते गोसाई साहेब आले होते, त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही चर्चा करणार आहे, आपल्यासोबत एक बैठक घेण्यात येईल, आयुक्तांसोबत आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत या संदर्भात बैठक घेण्यात येईल. तर तशी काही चर्चा झाली? बैठक घेण्याचा मुद्दाच मला वाटतं येत नाही, कारण की तो जो GR होता 2011च्या आधीचे जे होते त्यांनी रहिवासी आहे त्यांच्यासाठी ते आहे की त्यांना पर्यायी जागा किंवा ती जागा देण्यात यावी. हे जे आहे ते बसलेले त्यांनी 2024-25 पासून तिथे आलेले आहेत. त्यामुळे तो बसून डिस्कस करण्याचा मला वाटतं काही विषय येत नाही. आणि तेही शासनाच्या जागा, ही महापालिका आणि नगरपालिकेच्या जागेसाठी तो GR नाही आहे. त्यामुळे चर्चा करण्याचा मला वाटतं महापौर म्हणून काही तिथे काही दिसत नाहीये. त्यामुळे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढलं जाईल. जसं मी आयुक्त साहेबांना ते आदेश देणार आहे की त्याचा शोध घ्यावा की 5-5 हजारात खरंच त्या जागा विकल्या गेल्या आहेत का, आणि अगर गेल्या असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.